विषय सामान्य विज्ञान, जीवशास्त्र, सर्वोत्कृष्ट 100 प्रश्नोत्तर संच. सूचीपत्र नंबर 1 मानवी शरीरशास्त्र प्रश्न 1 ते 15, 2 पेशीशास्त्र प्रश्न 16 ते 30, वनस्पतीशास्त्र प्रश्न 31 ते 45, प्राणीशास्त्र प्रश्न 46 ते 55, अन्न व पचन प्रश्न 56 ते 65, रोग व रोगजंतू प्रश्न 66 ते 75, अनुवंशिकी प्रश्न 76 ते 85, पर्यावरण व ऊर्जा प्रश्न 86 ते 90, जीवनसत्वे प्रश्न 91 ते 95, सामान्य जीवशास्त्र प्रश्न 96 ते 100. भाग 1 मानवी शरीरशास्त्र. प्रश्न पहिला, मानवाच्या हृदयातील कोणत्या कप्प्यांच्या भिंती सर्वात जाड असतात? अचूक उत्तर आहे डावे निलय. स्पष्टीकरण, डावे निलय हे हृदयातील सर्वात जाड आणि मजबूत कप्पे आहे, कारण संपूर्ण शरीरात डोके ते पाय रक्त पोहोचवण्यासाठी उच्च दाबाने आकुंचन पावावे लागते. उजवे निलय फक्त फुफ्फुसापर्यंत रक्त पोहोचवते, जे हृदयाजवळच आहे. डाव्या निलयाचे स्नायू इतर कप्प्यांपेक्षा 3 ते 4 पट जाड असतात. प्रश्न दुसरा, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? अचूक उत्तर आहे यकृत. स्पष्टीकरण, यकृत हे सर्वात मोठे अंतर्गत अवयव आणि सर्वात मोठी ग्रंथी आहे. वजन 1.2 ते 1.5 किलोग्रॅम प्रौढ व्यक्तीमध्ये. महत्त्वाची कार्ये: पित्तरस तयार करणे, हिमोग्लोबिनचे विघटन करणे, विषारी पदार्थांचे शुद्धीकरण. प्रश्न तिसरा, मानवी शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे जवळपास किती स्नायू असतात? अचूक उत्तर आहे 640. स्पष्टीकरण, मानवी शरीरात 640 पेक्षा जास्त स्नायू असतात. 3 प्रकार: कंकालीय स्नायू हाडांशी जोडलेले ऐच्छिक, विस्सर स्नायू अंतर्गत अवयवांमध्ये अनैच्छिक, हृदय स्नायू फक्त हृदयात अनैच्छिक. प्रश्न चौथा, मानवामध्ये दुधाचे दात पडून पुन्हा येणाऱ्या दातांची संख्या किती? अचूक उत्तर आहे 20. स्पष्टीकरण, दुधाचे दात 20 3 वर्षांपर्यंत, कायमचे दात 32 अक्कल दाढांसह. वय 6 ते 7 वर्षे दुधाचे दात पडण्यास सुरुवात, वय 21 वर्षे सर्व कायमचे दात येतात. प्रश्न पाचवा, लोहित रक्तपेशी त्यांच्या 120 दिवस आयुष्यानंतर कुठे नष्ट केल्या जातात? अचूक उत्तर आहे यकृत. स्पष्टीकरण, यकृतातील कुपरच्या पेशी RBCs नष्ट करतात. हिमोग्लोबिनचे बिलिरुबिन आणि बिलिव्हर्डिन मध्ये रूपांतर, हीच पित्तातील रंगद्रव्ये तयार होतात. प्रश्न सहावा, मानवी पुरुषांमध्ये लघवी आणि शुक्राणू यांचे वाहन करणारा सामान्य मार्ग कोणता? अचूक उत्तर आहे मूत्रनलिका. स्पष्टीकरण, पुरुषांमध्ये मूत्रमार्ग हा लघवी आणि शुक्राणू दोन्हींसाठी सामायिक मार्ग, स्त्रियांमध्ये मूत्रमार्ग फक्त लघवीसाठी वापरला जातो. प्रश्न सातवा, मेंदूच्या कोणत्या भागाद्वारे सायकल चालविणे, सरळ रेषेत धावणे नियंत्रित केले जाते? अचूक उत्तर आहे अनुमस्तिष्क. स्पष्टीकरण, अनुमस्तिष्क समन्वय, संतुलन आणि हालचाली नियंत्रित करते. मेंदूच्या मागील बाजूस स्थित, सायकलिंग, धावणे, नृत्य यांसारख्या क्रियांसाठी आवश्यक. प्रश्न आठवा, प्रतिक्षिप्त क्रियांचे नियंत्रण कोणाद्वारे केले जाते? अचूक उत्तर आहे मेरुरज्जू. स्पष्टीकरण, प्रतिक्षिप्त क्रियांसाठी मेंदूची आवश्यकता नसते. मेरुरज्जू थेट प्रतिसाद पाठवतो, उदाहरणार्थ गरम वस्तूला स्पर्श झाल्यावर हात मागे घेणे. प्रश्न नववा, 2 हाडे एकमेकांशी कशाच्यामुळे जोडली जातात? अचूक उत्तर आहे अस्थिबंध. स्पष्टीकरण, अस्थिबंध कोलेजन
आणि इलास्टिन या प्रथिनांपासून बनलेले. हाडांना एकत्र बांधून ठेवतात, सांध्यांना स्थिरता प्रदान करतात. प्रश्न 10वा, बेडकामध्ये कोणत्या ग्रंथीतील संप्रेरकामुळे डिंभकाचे प्रौढ बेडकात अवस्थांतर होते? अचूक उत्तर आहे थायरॉइड. स्पष्टीकरण, थायरोक्सिन T4 आणि ट्रायोडोथायरोनिन T3 या संप्रेरकांमुळे कायापालट होतो. बदल, शेपटी शोषणे, फुफ्फुसांचा विकास, पायांची वाढ. प्रश्न 11वा, अपद्रुकी स्नायू कोणत्या स्वरूपाचे असतात? अचूक उत्तर आहे अनैच्छिक. स्पष्टीकरण, अपद्रुकी स्नायू गुळगुळीत स्नायू हे अनैच्छिक असतात, इच्छेशिवाय कार्य करतात. पोट, आतडे, रक्तवाहिन्या यामध्ये आढळतात. प्रश्न 12वा, निवडक्षम परागालन ही प्रक्रिया वृक्काणूच्या कोणत्या भागात होते? अचूक उत्तर आहे माल्फिदी काय. स्पष्टीकरण, बोमन कॅप्सूल माल्फिदी काय अल्ट्रा फिल्ट्रेशनचे ठिकाण. ग्लोमेरुलसमधील उच्च दाबामुळे पाणी व लहान रेणू फिल्टर होतात. मोठे रेणू, प्रथिने, RBCs फिल्टर होत नाहीत. प्रश्न 13वा, डाऊन संलक्षण कोणत्या कारणामुळे होतो? अचूक उत्तर आहे 21व्या जोडीमध्ये जास्त गुणसूत्र. स्पष्टीकरण, ट्रायसोमी 21व्या गुणसूत्राची 3 प्रत, सामान्यतः 2. मंदबुद्धी, वैशिष्ट्यपूर्ण चेहरा, हृदयदोष ही लक्षणे. अणुक उत्परिवर्तनापेक्षा गुणसूत्रीय विकृती. प्रश्न 14, दृष्टीपटलातील रेडॉप्सिन या रंगद्रव्याची निर्मिती कोणत्या जीवनसत्वामुळे होते? अचूक उत्तर आहे अजीवनसत्व रेटिनॉल. स्पष्टीकरण, रेटिनॉल अजीवनसत्व रेडॉप्सिनचा घटक. याच्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा येतो. अभावामुळे झेरोप्थाल्मिया, डोळे कोरडे होणे. प्रश्न 15वा, मानवी शरीरातील सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी कोणती? अचूक उत्तर आहे अवटू ग्रंथी थायरॉइड. स्पष्टीकरण, अवटू ग्रंथी सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी. थायरोक्सिन संप्रेरक तयार करते. चयापचय, वाढ व विकास नियंत्रित करते. भाग 2, पेशीशास्त्र. प्रश्न क्रमांक 16, पेशीमध्ये प्रथिन संश्लेषण कोणत्या ठिकाणी होते? अचूक उत्तर आहे रायबोझोम्स. स्पष्टीकरण, रायबोझोम्स प्रथिन संश्लेषणाचे कारखाने. 2 प्रकार, मुक्त रायबोझोम्स पेशीद्रव्यात तरंगणारे, बंधित रायबोझोम्स आंतरद्रव्य जालिकेवर. प्रश्न 17, आत्मघातकी पिशवी म्हणून कोणत्या पेशी अंगकाला ओळखले जाते? अचूक उत्तर आहे लयकारिका. स्पष्टीकरण, लयकारिका पाचक एन्झाईम असतात. कार्ये, जीर्ण ऑर्गेनेल्स पचवणे, अन्नकण पचवणे, विषाणू व जीवाणू नष्ट करणे. आत्मघातकी पिशवी स्वतःच्या पेशीचा नाश करू शकतात. प्रश्न 18, तंतुकणिका कोणत्या पेशींमध्ये आढळतात? अचूक उत्तर आहे फक्त दृश्य केंद्रकी पेशी. स्पष्टीकरण, तंतुकणिका दृश्य केंद्रकी पेशींमध्ये आढळतात. आधी केंद्रकी पेशींमध्ये जीवाणू नसतात. कार्य ATP ऊर्जा निर्माण करणे, पेशीचे ऊर्जा केंद्र. प्रश्न 19, तंतुकणिकांच्या आतील आवरणातील घड्यांना काय म्हणतात? अचूक उत्तर आहे शिखा. स्पष्टीकरण, शिखा तंतुकणिकेच्या आतील आवरणाच्या घड्या. यामुळे पृष्ठभागाचे क्षेत्रफळ वाढते. श्वसन साखळीतील एन्झाईम येथे असतात. प्रश्न 20, दृश्य केंद्रकी पेशींमध्ये ग्लुकोजचे विघटन कुठे होते? अचूक उत्तर आहे पेशीद्रव्य. स्पष्टीकरण, ग्लायकोलिसिस पेशीद्रव्यात होते. वायुविहीन प्रक्रिया, ऑक्सिजन नको, ग्लुकोजचे पायरुवेट मध्ये रूपांतर. पुढील प्रक्रिया तंतुकणिकेत ऑक्सिजन असल्यास. प्रश्न 21, लाल रक्तपेशीमध्ये तंतुकणिका असतात का? अचूक उत्तर आहे लाल रक्तपेशींमध्ये तंतुकणिका नसतात, कारण हिमोग्लोबिनला जास्त जागा हवी. ऊर्जा,
ग्लायकोलिसिसद्वारे कमी ऊर्जा आवश्यक आणि केंद्रक देखील नसतो. प्रश्न 22वा. गॉल्गी संकुलातील फुग्यासारख्या कोशांना काय म्हणतात? अचूक उत्तर आहे कुंडे. स्पष्टीकरण. गॉल्गी उपकरण 5 ते 8 कुंडे चपट्या पिशव्या. कार्य प्रथिनांचे पॅकेजिंग व वाहतूक, अन्नसाठा, श्लेष्मा, एन्झाईम तयार करणे. प्रश्न 23. DNA मध्ये प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स यांचे गुणोत्तर किती? अचूक उत्तर आहे 1:1. स्पष्टीकरण. प्युरिन्स ॲडेनिन A, ग्वानिन G, दुहेरी रिंग. पिरिमिडिन्स थायमिन T, सायटोसिन C, एकल रिंग. A बरोबर T आणि G बरोबर C, चारगाफचा नियम. म्हणून प्युरिन्स पिरिमिडिन्स यांचे प्रमाण बरोबर 1:1. प्रश्न 24. खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? अचूक उत्तर आहे आधी केंद्रकी व दृश्य केंद्रकी दोन्हीमध्ये 80S रायबोझोम असतात. स्पष्टीकरण. आधी केंद्रकी जीवाणू 70S रायबोझोम, दृश्य केंद्रकी वनस्पती किंवा प्राणी 80S रायबोझोम. म्हणून विधान 3 चुकीचे आहे. प्रश्न 25. अर्धसूत्री विभाजनाच्या कोणत्या अवस्थेत गुणसूत्रांची अदलाबदल होते? अचूक उत्तर आहे पॅचिटिन. स्पष्टीकरण. पॅचिटिन प्रोफेज 1चा टप्पा. क्रॉसिंग ओव्हर गुणसूत्रांच्या तुकड्यांची अदलाबदल यामुळे अनुवंशिक विविधता निर्माण होते. प्रश्न 26. ॲडेनिन आणि ग्वानिन हे कोणत्या प्रकारचे बेस आहेत? अचूक उत्तर आहे प्युरिन्स. स्पष्टीकरण. ॲडेनिन A आणि ग्वानिन G प्युरिन्स. दुहेरी रिंग रचना. पिरिमिडिन्स थायमिन T, सायटोसिन C, युरेसिल U. प्रश्न 27. RNA मध्ये कोणता बेस DNA पेक्षा वेगळा असतो? अचूक उत्तर आहे युरेसिल. स्पष्टीकरण. DNA ॲडेनिन A, थायमिन T, ग्वानिन G, सायटोसिन C. RNA ॲडेनिन A, युरेसिल U, ग्वानिन G, सायटोसिन C. थायमिनच्या जागी युरेसिल. प्रश्न 28. पेशी विभाजनाच्या अर्धसूत्री विभाजनात एका जनकपेशीपासून किती नवजात पेशी तयार होतात? अचूक उत्तर आहे 4. स्पष्टीकरण. अर्धसूत्री विभाजन 4 अगुणित पेशी. गुणसूत्र संख्या अर्धी. युग्मक, शुक्राणू किंवा अंडी तयार करणे. 2 टप्पे. मेओसिस 1 व मेओसिस 2. प्रश्न 29. जर अर्धसूत्री विभाजनाने तयार झालेल्या पेशीतील गुणसूत्र संख्या 3 असेल तर मूळ पेशीतील गुणसूत्र संख्या किती? अचूक उत्तर आहे 6. स्पष्टीकरण. अर्धसूत्री विभाजनाने गुणसूत्र संख्या अर्धी होते. नवीन पेशी बरोबर N बरोबर 3, मूळ पेशी बरोबर 2N बरोबर 3 गुणिले 2 बरोबर 6. प्रश्न 30. गॉल्जी कायचे मुख्य कार्य काय आहे? अचूक उत्तर आहे प्रथिनांचे पॅकेजिंग व वाहतूक. स्पष्टीकरण. गॉल्जी काय प्रथिनांचे बदल, पॅकेजिंग, वितरण, श्लेष्मा, एन्झाईम, संप्रेरक तयार करते. वनस्पतींमध्ये पेशी भित्तिका निर्मिती. भाग 3. वनस्पतीशास्त्र. प्रश्न 31. पिंपळाच्या पानाचा शिराविन्यास कोणत्या प्रकारचा असतो? अचूक उत्तर आहे जाळीदार. स्पष्टीकरण. पिंपळ जाळीदार शिराविन्यास. समांतर गहू, तांदूळ, मका एकबीजपत्री. जाळीदार आंबा, पिंपळ, सीताफळ द्विबीजपत्री. प्रश्न 32. मुळाकडून पाणी व क्षार वनस्पतींच्या सर्व भागांकडे कोणत्या वाहिनीद्वारे पोचवले जातात? अचूक उत्तर आहे जलवाहिन्या. स्पष्टीकरण. जलवाहिन्या पाणी व खनिज क्षार वाहतूक.
रसवाहिन्या, अन्न म्हणजेच साखर, वाहतूक, रंध्र, वायू विनिमय. प्रश्न 33. खालीलपैकी कोणती वनस्पती कीटकभक्षी आहे? अचूक उत्तर आहे ड्रोसेरा. स्पष्टीकरण. ड्रोसेरा कीटकभक्षी वनस्पती. पानांवर चिकट ग्रंथी कीटक पकडण्यासाठी. नायट्रोजनची कमतरता असलेल्या मातीत वाढते. इतर घटसर्प, शुंडी. प्रश्न 34. कोणते वनस्पती संप्रेरक वनस्पतीची वाढ रोखते? अचूक उत्तर आहे ॲब्सिसिक आम्ल, ABA. स्पष्टीकरण. ॲब्सिसिक आम्ल, ABA वाढ प्रतिबंधक. कार्ये: बियाणे सुप्तावस्था, दुष्काळ सहनशीलता, रंध्रे बंद करणे, वृद्धत्व व पानगळ. प्रश्न 35. शाकीय प्रजनन म्हणजे कोणत्या भागांपासून नवीन झाडाची निर्मिती? अचूक उत्तर आहे खोड, मूळ, पाने. स्पष्टीकरण. शाकीय प्रजनन अलैंगिक प्रजनन. भाग: खोड, कंद, स्तंभ, मूळ, पाने. फुले व फळे लैंगिक प्रजननाचे भाग. प्रश्न 36. व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचा अगार कोणत्या शैवालापासून मिळतो? अचूक उत्तर आहे लाल शैवाल. स्पष्टीकरण. अगार, लाल शैवाल. वापर: सूक्ष्मजीवशास्त्र, जीवाणूंची वाढ, मिष्टान्ने, आईस्क्रीममध्ये घट्ट करणारे पदार्थ. प्रश्न 37. प्रकाश संश्लेषणातील कोणता टप्पा रेणवीय ऑक्सिजन मुक्त करतो? अचूक उत्तर आहे हील अभिक्रिया. स्पष्टीकरण. हील अभिक्रिया प्रकाश आश्रित टप्पा. H2O चे H+ आणि O2 मध्ये विघटन. O2 वातावरणात सोडला जातो. ATP आणि NADPH तयार होतात. प्रश्न 38. द्विबीजपत्री वनस्पतीतील पर्ण छिद्रांच्या संरक्षक पेशींचा आकार कसा असतो? अचूक उत्तर आहे वृक्क. स्पष्टीकरण. द्विबीजपत्री वृक्काकार, किडनी आकार. एकबीजपत्री डंबेलाकार. संरक्षक पेशींच्या आकारामुळे रंध्रे उघड बंद होतात. प्रश्न 39. अधिभूमिक बीजांकुरणात कोणत्या भागाचे दीर्घीकरण वेगाने होते? अचूक उत्तर आहे भ्रूणपोष. स्पष्टीकरण. अधिभूमिक भ्रूणपोष वेगाने वाढते. अधोभूमिक अधोबीजपत्र वेगाने वाढते. उदाहरणार्थ सोयाबीन, मूग अधिभूमिक. उदाहरणार्थ वाटाणा, झेंडू अधोभूमिक. प्रश्न 40. अंकुरित परागकणातील कोणत्या पेशीपासून कुयुग्मकांची निर्मिती होते? अचूक उत्तर आहे जननपेशी. स्पष्टीकरण. परागकण 2 पेशी, नलिका पेशी प्लस जननपेशी. जननपेशी विभाजन होऊन 2 शुक्राणू तयार करते. नलिका पेशी परागनलिका तयार करते. प्रश्न 41. कवक गटातील वनस्पती कशा असतात? अचूक उत्तर आहे परजीवी किंवा मृतोपजीवी. स्पष्टीकरण. कवकांमध्ये क्लोरोफिल नसतो. परजीवी जिवंत वनस्पती किंवा प्राणी यांच्यावर. मृतोपजीवी मृत सेंद्रिय पदार्थांवर. सहजीवी लायकेन, शैवाल प्लस कवक. प्रश्न 42. लाजाळूच्या पानाची हालचाल कोणत्या प्रकारची आहे? अचूक उत्तर आहे कंपकुचित. स्पष्टीकरण. कंपकुचित स्पर्श उत्तेजनामुळे. मिमोसा पुडिका पाने लाजणे, पाणी व टर्गर दाब बदलामुळे होते. प्रश्न 43. फळांना व फुलांना नारंगी व पिवळा रंग कशामुळे मिळतो? अचूक उत्तर आहे वर्णलवके. स्पष्टीकरण. वर्णलवके रंगद्रव्ये असतात. कॅरोटिनॉइड्स नारंगी किंवा पिवळा रंग. हरितलवके हिरवा रंग, क्लोरोफिल. प्रश्न 44. लायकेनमध्ये कोणते 2 जीव एकत्र राहतात? अचूक उत्तर आहे कवक व शैवाल. स्पष्टीकरण. लायकेन सहजीवन, शैवाल अन्न तयारी, कवक पाणी व खनिजे अतिशय कठीण परिस्थितीत
टिकू शकतो. प्रश्न 45. फुलांमध्ये पुमंग व जायांग दोन्ही असल्यास त्याला काय म्हणतात? अचूक उत्तर आहे द्विलिंगी पुष्प. स्पष्टीकरण. द्विलिंगी पुष्प पुमंग नर अधिक जायांग मादी. उदाहरणार्थ जास्वंद, मोहरी, वाटाणा. एकलिंगी फक्त पुमंग किंवा फक्त जायांग. उदाहरणार्थ मका, टरबूज. भाग 4. प्राणीशास्त्र. प्रश्न 46. गांडुळाची हालचाल कोणत्या अवयवांद्वारे होते? अचूक उत्तर आहे सिटी. स्पष्टीकरण. गांडूळ ॲनेलिडा गण. सिटी सूक्ष्म केसांसारखी रचना मातीत धरून हालचाल करण्यास मदत. पॅरापोडिया इतर ॲनेलिड्समध्ये निरीस. प्रश्न 47. 4 कप्प्यांचे हृदय असणारा एकमेव सरीसृप कोणता? अचूक उत्तर आहे मगर. स्पष्टीकरण. मगर 4 कप्पे, 2 अलिंद प्लस 2 निलय. इतर सरीसृप 3 कप्पे. मगर हे उभयचर आणि पक्षी यांच्यातील मध्यवर्ती. प्रश्न 48. दंड आकाराच्या जीवाणूंना काय म्हणतात? अचूक उत्तर आहे बॅसिलस. स्पष्टीकरण. बॅसिलस दंड किंवा रॉड आकार. कॉकस गोल आकार. स्पायरिलम सर्पिल आकार. व्हायब्रिओ वक्र स्वल्पविराम आकार. प्रश्न 49. तारा माशामध्ये कोणती संस्था असते? तारा मासा जलाभिसरण संस्था. कालव्यांची प्रणाली समुद्राचे पाणी वाहते, हालचाल, अन्नग्रहण, श्वसन यासाठी. प्रश्न 50. खालीलपैकी कोणता जीव परपोषित आहे? अचूक उत्तर आहे अग्रिकस. स्पष्टीकरण. अग्रिकस मशरूम बुरशी. क्लोरोफिल नसतो, मृत सेंद्रिय पदार्थांवर जगतो, स्वपोषी. स्पायरोगायरा, वॉल्व्हॉक्स, नॉस्टॉक. प्रश्न 51. किन्वाचे प्रजनन कोणत्या पद्धतीने होते? अचूक उत्तर आहे कलिकायन. स्पष्टीकरण. किन्व कलिकायनद्वारे. मूळ पेशीवर लहान कलिका तयार होते, कलिका वाढते व विलग होते. इतर हायड्रा, स्पंज. प्रश्न 52. खालीलपैकी मृतोपजीवी पोषण कोणते दाखवतात? अचूक उत्तर आहे कवक. स्पष्टीकरण. कवक हरितद्रव्य नसते. मृतोपजीवी मृत सेंद्रिय पदार्थ. उदाहरणार्थ मशरूम, बुरशी. शैवाल, ब्रायोफायट्स स्वयंपोषी. प्रश्न 53. खालीलपैकी कोणता कवकजन्य रोग पोल्ट्रीमध्ये मृत्यूस कारणीभूत आहे? अचूक उत्तर आहे एस्परजिलोसिस. स्पष्टीकरण. एस्परजिलोसिस एस्परगिलस कवकामुळे श्वसनमार्ग संक्रमण, पोल्ट्रीमध्ये उच्च मृत्यूदर. प्रश्न 54. जलाभिसरण संस्था कोणत्या प्राण्यात असते? अचूक उत्तर आहे तारामासा. स्पष्टीकरण. एकिनोडर्म्स, तारामासा, समुद्री अर्चिन. जलाभिसरण संस्था. रक्ताभिसरण नसते, समुद्राचे पाणी कालव्यांतून फिरते. प्रश्न 55. एस्चेरिचिया कोलाय जीवाणू मानवी आतड्यांमध्ये कोणत्या जीवनसत्वांची निर्मिती करतो? अचूक उत्तर आहे जीवनसत्व ब व के. स्पष्टीकरण. ई कोलाय नैसर्गिक आतड्यांतील जीवाणू. जीवनसत्व बी आणि के चे संश्लेषण बहुतांश उपयुक्त, काही उपप्रजाती हानिकारक. भाग 5. अन्न व पचन. प्रश्न 56. स्निग्ध पदार्थांच्या पचनासाठी कोणते एन्झाईम कारणीभूत आहे? अचूक उत्तर आहे लायपेज. स्पष्टीकरण. लायपेज स्निग्ध पदार्थ चरबी पचवते. चरबी बरोबर स्निग्धाम्ले प्लस ग्लिसरॉल स्वादुपिंड व लहान आतड्यात स्त्रवते. प्रश्न 57. लहान आतड्यात पचनाची क्रिया कोणत्या माध्यमात होते? अचूक उत्तर आहे अल्कली माध्यम. स्पष्टीकरण. स्वादुपिंडाचा रस अल्कधर्मी असतो, पोटातील आम्लता तटस्थ करते, चरबीच्या पचनासाठी
आवश्यक. प्रश्न 58. जर लाळेमध्ये अमायलेज नसेल तर कोणती प्रक्रिया बाधित होईल? अचूक उत्तर आहे पिष्टमय पदार्थाचे साखरेत विघटन. स्पष्टीकरण: अमायलेज, पिष्ट, स्टार्च, माल्टोज, साखर. लाळेतील महत्त्वाचे एन्झाईम अभावामुळे गिळलेले अन्न पचत नाही. प्रश्न 59. पित्तातील रंगद्रव्ये कोणत्या पदार्थाच्या विघटनाने तयार होतात? अचूक उत्तर आहे हिमोग्लोबिन. स्पष्टीकरण: हिमोग्लोबिन बरोबर बिलिरुबिन प्लस बिलिफर्डेन हीच पित्ताची रंगद्रव्ये यकृतात आरबीसीजच्या विघटनाने होते. प्रश्न 60. मानवामध्ये दुधाचे दात पडून किती कायमचे दात येतात? अचूक उत्तर आहे 32. स्पष्टीकरण: 32 कायमचे दात अक्कल दाढांसह. दुधाचे दात 20, अक्कल दाढ 17 ते 21 वर्षांनी येतात. प्रश्न 61. लाळ स्त्रवनासाठी कोणत्या ऊती उपयोगी पडतात? अचूक उत्तर आहे ग्रंथील अभिस्तर. स्पष्टीकरण: ग्रंथील ऊती स्त्रावासाठी विशेष. लाळ, घाम, एन्झाईम निर्मिती, अंतःस्रावी व बहिस्रावी ग्रंथी. प्रश्न 62. स्निग्ध पदार्थांचे पचन करणारे एन्झाईम कोठे तयार होते? अचूक उत्तर आहे स्वादुपिंड. स्पष्टीकरण: लायपेज स्वादुपिंडात तयार होते. लहान आतड्यात स्रवते. चरबीचे विघटन करते. प्रश्न 63. प्रथिनांचे पचन कोणत्या माध्यमात होते? अचूक उत्तर आहे आम्ल माध्यम, ॲसिडिक. प्रश्न 64. अन्ननलिकेतील गुळगुळीत स्नायूंची हालचाल कोणत्या प्रकारची आहे? अचूक उत्तर आहे अनैच्छिक. स्पष्टीकरण: गुळगुळीत स्नायू अनैच्छिक. पेरिस्टॅल्सिस आपोआप होते, इच्छेशिवाय अन्न पुढे ढकलले जाते. प्रश्न 65. पित्तरस कोठे साठवला जातो? अचूक उत्तर आहे पित्ताशय. स्पष्टीकरण: पित्ताशय पित्तरस साठवणूक यकृतात तयार होतो. पित्तनलिकाद्वारे आतड्यात स्रवतो. भाग 6. रोग व रोगजंतू. प्रश्न 66. खालीलपैकी कोणते जीवाणूंमुळे होणारे आजार आहेत? नंबर 1. कॉलेरा, टायफॉइड, क्षयरोग. स्पष्टीकरण: कॉलेरा, टायफॉइड, क्षयरोग, गोवर, पोलिओ, एड्स, विषाणू. प्रश्न 67. विषमज्वरास कारणीभूत रोगजंतू कोणता? अचूक उत्तर आहे बॅसिलस टायफस. स्पष्टीकरण: टायफॉइड, बॅलिसस टायफस. दूषित अन्न किंवा पाणीद्वारे संक्रमण. लक्षणे: ताप, अतिसार, पोटदुखी. प्रश्न 68. कॉलरा कोणत्या रोगजंतूमुळे होतो? अचूक उत्तर आहे व्हिब्रिओ कॅलरी. स्पष्टीकरण: व्हिब्रिओ कॅलरी वक्र आकाराचा जीवाणू. दूषित पाणी किंवा अन्न याद्वारे. लक्षणे: जोरदार अतिसार, निर्जलीकरण. प्रश्न 69. आमांश कोणत्या रोगजंतूमुळे होतो? अचूक उत्तर आहे अँटोआमिबा हिस्टोलिटिका. स्पष्टीकरण: प्रोटोझोआ. अँटोआमिबा हिस्टोलिटिका गुंतागुंतीचे जीवनचक्र. लक्षणे: रक्तयुक्त अतिसार, पोटदुखी. प्रश्न 70. कुष्ठरोगास कारणीभूत जीवाणू कोणता? अचूक उत्तर आहे मायक्रोबॅक्टेरियम लेप्री. स्पष्टीकरण: हिन्सनचा रोग. त्वचा मज्जातंतूवर परिणाम, संपर्कद्वारे संक्रमण. प्रश्न 71. क्षयरोग कोणत्या जीवाणूमुळे होतो? अचूक उत्तर आहे मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. स्पष्टीकरण: फुफ्फुसांवर परिणाम, हवेतील थेंबद्वारे संक्रमण. लक्षणे: तीव्र खोकला, रक्त, वजन कमी. प्रश्न 72. घटसर्प कोणत्या रोगजंतूमुळे होतो? अचूक उत्तर आहे क्लेब्स लोकलर. स्पष्टीकरण: घटसर्प, क्लेब्स लोकलर, स्नायूंचा कडकपणा, अँठण, गंजलेल्या वस्तूंच्या जखमेतून. प्रश्न 73. खरूज कोणत्या परजीवीमुळे होतो? अचूक उत्तर आहे सार्कोस्टिस स्केबी, तीव्र खाज, मुख्य लक्षण. प्रश्न 74.
नारू कोणत्या जंतूमुळे होतो? अचूक उत्तर आहे गीतीमर्व. स्पष्टीकरण: नारू गोलकृमी, दूषित अन्न किंवा पाणी याद्वारे आतड्यांमध्ये वास्तव्य. प्रश्न 75. गोवर कोणत्या विषाणूमुळे होतो? अचूक उत्तर आहे पररमस्को व्हायरस. स्पष्टीकरण: गोवर लहान मुलांमधील रोग, अत्यंत संसर्गजन्य विषाणू, लक्षणे पुरळ, ताप, खोकला. भाग 7. अनुवंशिकी. प्रश्न 76. मानवी पेशीतील गुणसूत्रांची संख्या किती? अचूक उत्तर आहे 46, 23 जोड्या. स्पष्टीकरण: 46 गुणसूत्रे, 23 जोड्या. 22 जोड्या संलिंगी, 1 जोडी लिंग गुणसूत्र XX XY. प्रश्न 77. मुलाचे लिंग कोणत्या गुणसूत्रावर अवलंबून असते? अचूक उत्तर आहे पित्याच्या शुक्राणूवर. स्पष्टीकरण: अंडी नेहमी X गुणसूत्र, शुक्राणू X किंवा Y XX, मुलगी XY मुलगा, म्हणून लिंग पित्यावर अवलंबून असते. प्रश्न 78. DNA ची प्रतिकृती कोठे आहे? अचूक उत्तर आहे केंद्रकात. स्पष्टीकरण: केंद्रक DNA चे स्थान. DNA प्रतिकृती पेशी विभाजनापूर्वी प्रत्येक नवीन पेशीला DNA मिळतो. प्रश्न 79. जनुक म्हणजे काय? अचूक उत्तर आहे DNA चा कार्यात्मक घटक. स्पष्टीकरण: जनुक DNA चा विशिष्ट भाग, एका प्रथिनाची माहिती असते, वारसा मिळणारी एकक. प्रश्न 80. एका जनक पेशीपासून द्विविभाजनाने किती पेशी तयार होतात? अचूक उत्तर आहे 2. स्पष्टीकरण: द्विविभाजन अलैंगिक विभाजन. 1, 2 सारख्या पेशी, जीवाणू, आदी केंद्रकी पेशी. प्रश्न 81. अनुवंशिक पदार्थ कोणते? अचूक उत्तर आहे DNA, बहुतांश सजीव. स्पष्टीकरण: DNA प्रमुख अनुवंशिक पदार्थ. RNA काही विषाणूंमध्ये HIV, टोबॅको मोझाईक व्हायरस. प्रथिने जनुकांची अभिव्यक्ती. प्रश्न 82. खालीलपैकी कोणते संपादित लक्षण आहे? अचूक उत्तर आहे शरीराचा आकार. स्पष्टीकरण: संपादित आहार, व्यायाम, वातावरण. अनुवंशिक जीन्सद्वारे मिळते. शरीराचा आकार पोषण प्लस व्यायाम. प्रश्न 83. समजात अवयवांमध्ये काय असते? अचूक उत्तर आहे रचना सारखी, कार्य वेगळे. स्पष्टीकरण: समजात समान मूळ, वेगवेगळी कार्ये. उदाहरणार्थ हात, पंजा, पक्षी पंख. अभिसरण उत्क्रांती. प्रश्न 84. DNA डुप्लिकेशन कधी होते? अचूक उत्तर आहे पेशी विभाजनापूर्वी. स्पष्टीकरण: इंटरफेज दरम्यान. प्रत्येक नवीन पेशीला संपूर्ण DNA मिळावा, S फेज मध्ये होते. प्रश्न 85. DNA ची दुहेरी सर्पिल रचना कोणी शोधली? अचूक उत्तर आहे वॉटसन व क्रिक, 1953. स्पष्टीकरण: 1953 जेम्स वॉटसन व फ्रान्सिस क्रिक. रोझालिंड फ्रँकलिन, एक्स-रे क्रिस्टलोग्राफी. DNA दुहेरी सर्पिल. भाग 8. पर्यावरण व ऊर्जा. प्रश्न 86. अन्न साखळीतील पहिल्या पोषण पातळीत 100 जूल ऊर्जा असल्यास तिसऱ्या पातळीत किती ऊर्जा असेल? अचूक उत्तर आहे 1 जूल. स्पष्टीकरण: 10% नियम. प्रत्येक पातळीवर 10% ऊर्जा मिळते. पहिली उत्पादक 100 जूल, दुसरी प्राथमिक भक्षक 100 गुणिले 10% बरोबर 10 जूल, तिसरी द्वितीयक भक्षक 10 गुणिले 10% बरोबर 1 जूल. प्रश्न 87. परिसंस्थांमध्ये 10% ऊर्जा कोणत्या स्वरूपात असते? अचूक उत्तर आहे रासायनिक ऊर्जा. स्पष्टीकरण: अन्नातील रासायनिक ऊर्जा, ग्लुकोज, चरबी, प्रथिने
ATP मध्ये रूपांतर. प्रश्न 88. अन्न साखळीतील प्राथमिक भक्षक कोणते? अचूक उत्तर आहे शाकाहारी प्राणी. स्पष्टीकरण. प्राथमिक भक्षक उत्पादक खाणारे, उदाहरणार्थ गाय, हरिण, ससा. द्वितीयक भक्षक मांसाहारी. प्रश्न 89. उत्पादकांमध्ये कोणते जीव येतात? अचूक उत्तर आहे वनस्पती, प्रकाश संश्लेषण. स्पष्टीकरण. उत्पादक स्वतःचे अन्न तयार करतात, सूर्यप्रकाश, रासायनिक ऊर्जा. हिरव्या वनस्पती, शैवाल, सायनोबॅक्टेरिया. प्रश्न 90. पूयन म्हणजे कशाचे विघटन? अचूक उत्तर आहे कर्बोदकांचे फिनॉक्सी सूक्ष्म जीवांद्वारे. स्पष्टीकरण. पूयन ऑक्सिजन नसताना कर्बोदकांचे विघटन. ईस्टद्वारे अल्कोहोल प्लस CO2. पुट्रेफॅक्शन प्रथिनांचे विघटन. भाग 9. जीवनसत्वे. प्रश्न 91. स्कर्वी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? अचूक उत्तर आहे क जीवनसत्व, विटॅमिन C. स्पष्टीकरण. क जीवनसत्व ऑक्सॉबिक ॲसिड. लक्षणे हिरड्या सुजणे, रक्तस्राव, दात पडणे. उगम लिंबूवर्गीय फळे, हिरव्या भाज्या. प्रश्न 92. रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? अचूक उत्तर आहे के जीवनसत्व. स्पष्टीकरण. के जीवनसत्व थायलोक्विनोन प्रोथ्रॉम्बिन तयार करण्यास मदत, अभावामुळे अतिरक्तस्राव, आतड्यांतील ई कोलाय तयार करतो. प्रश्न 93. मुळदूस कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? अचूक उत्तर आहे ड जीवनसत्व. स्पष्टीकरण. ड जीवनसत्व कॅल्सिफेरॉल, कॅल्शियम व फॉस्फरसचे शोषण, मुळदूस, मुलांमध्ये हाडे वाकडी, अस्थि मृदुता, प्रौढांमध्ये हाडे कमजोर. प्रश्न 94. ई जीवनसत्वाचे मुख्य कार्य काय? अचूक उत्तर आहे अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य. स्पष्टीकरण. ई जीवनसत्व टोकोफेरॉल अँटीऑक्सिडंट स्निग्धाम्लांचे ऑक्सिडीकरण रोखते, जीवनसत्व अ व क चे संरक्षण, वांझपणा, कमतरतेमुळे. प्रश्न 95. अजीवनसत्वाची कमतरता म्हणजे काय? अचूक उत्तर आहे रातांधळेपणा, नाईट ब्लाइंडनेस. स्पष्टीकरण. अजीवनसत्व बरोबर रेटिनॉल, रेडॉप्सिनचा घटक. झेरोप्थाल्मिया डोळे कोरडे. उगम गाजर, दूध, अंडी, हिरव्या भाज्या. आणि शेवटचा भाग सामान्य जीवशास्त्र. प्रश्न 96. खालीलपैकी कोणते RNA सर्वात लहान आहे? अचूक उत्तर आहे tRNA, ट्रान्सफर RNA. स्पष्टीकरण. tRNA सर्वात लहान 75 ते 90 न्यूक्लियोटाइड्स. mRNA काही 100 ते 1000 न्यूक्लियोटाइड्स. rRNA 1500 ते 5000 न्यूक्लियोटाइड्स. प्रश्न 97. खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? अचूक उत्तर आहे लॅक्टोबॅसिलस हा जीवाणू हानिकारक आहे. स्पष्टीकरण. लॅक्टोबॅसिलस उपयुक्त जीवाणू, दुधाचे दह्यात रूपांतर, प्रोबायोटिक, पचनास मदत. प्रश्न 98. सिटी कोणत्या प्राण्यात आढळते? अचूक उत्तर आहे गांडूळ. स्पष्टीकरण. गांडूळ ॲनेलिडा. सिटी हालचालीसाठी, मातीत धरून वाढ. प्रश्न 99. अगरिकस हा कोणत्या प्रकारचा जीव आहे? अचूक उत्तर आहे परपोषी. स्पष्टीकरण. अगरिकस मशरूम. क्लोरोफिल नसतो, मृत सेंद्रिय पदार्थांवर मृतोपजीवी. आणि शेवटचा प्रश्न आहे पोषणाच्या दृष्टीने कवकांमध्ये कोणता प्रकार आढळत नाही? अचूक उत्तर आहे स्वयंपोषीय. स्पष्टीकरण. कवकांमध्ये क्लोरोफिल नसतो, त्यामुळे स्वयंपोषी होऊ शकत नाहीत. परपोषी, मृतोपजीवी, परजीवी तिन्ही प्रकार. काही महत्त्वपूर्ण तक्ते. हवेतील घटक. हायड्रोजन 73.46%, हेलियम 24.85%,
ऑक्सिजन 0.77%, कार्बन 0.09%. जीवनसत्वे व त्यांची कार्ये: रेटिनॉल रातांधळेपणा, कॅल्सिफेरॉल मूळदोष, टोकोफेरॉल वांझपणा, हायलोक्विनोन रक्तस्राव. रोग व रोगजंतू: कॉलेरा, व्हिब्रिओ कॅलरी जीवाणू, टायफॉइड, बॅसिलस टायफस जीवाणू, क्षयरोग, मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युली जीवाणू, कुष्ठरोग, मायक्रोबॅक्टेरियम लेप्री जीवाणू, गोवर, पररमस्को व्हायरस विषाणू, अमांश, अँटोअमिबा हिस्टोलिटिका प्रोटोझोआ, नारू, गीतीमर्व, गोलकृमी, परजीवी. सर्वाधिक वारंवार विचारले जाणारे 10 प्रश्न. नंबर 1. हृदयातील सर्वात जाड कप्पा डावे निलय. सर्वात मोठी ग्रंथी यकृत. DNA मध्ये प्युरिन्स पिरिमिडिन्स यांचे गुणोत्तर 1:1. अर्धसूत्री विभाजनात 4 पेशी तयार होतात. लाल रक्तपेशी तंतुकणिका नसतात. डाऊन सिंड्रोम. 21व्या जोडीत अतिरिक्त गुणसूत्र. अन्नसाखळीत 10% ऊर्जा हस्तांतर होते. कवक स्वयंपोषी नसतात. स्कर्वी क जीवनसत्व अभाव. रेडॉप्सिन अजीवनसत्व. अशा सर्व प्रश्नांचा सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करा. धन्यवाद.